हॅलो मंडळी, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज आम्ही आलोय दादरला फायर शो बघायला. तर जाऊन बघूया ते कसं येते, बिकॉज आम्ही खूप एक्साइटमेंट आहे की कसं असेल अँड ऑल, बिकॉज सध्या तेच रील येत आहे, इकडे तेच चाललंय. सो चला आणि जाऊन बघूया. मंडई आम्ही आता जस्ट पोहोचलोय आणि इथे पब्लिक बघा, एकदम असं वाटतंय मच्छी मार्केट भरले अशी पब्लिक आहे आणि पूर्ण पॅक आहे. तर मंडळी आम्ही 4 वाजता निघालोय दुपारी आणि आता 7 वाजलेत. आम्ही ते पोहोचलोय बट अजून सुरू नाही झालंय. आम्ही वाट बघतोय की कधी चालू होईल आणि कधी आम्ही मस्तपैकी शूट करू दे. आणि इथे खूप गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. जसं व्हिडिओ दाखवतात रील मध्ये की खूप आजूबाजूला कोण नाही, असं काहीच नाही. इथे खूप गर्दी आहे. तर मंडळी आताच फायर शो झाला. 3 मिनिटाचा फायर शो होता आणि खूप सुंदर होतं. असं वाटतं की कंटिन्यू चालूच राहावं. ऍटलीस्ट अर्धा तास तरी पाहिजे होतं, बट हे 3 मिनिटातच त्यांनी संपवलंय. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती धूर झाला आणि गर्दी सुद्धा किती झाली ती. आणि काही लोक फटाके सुद्धा फोडतायत त्यांचे. तर मंडळी आता मी इथून निघतोय आणि तुम्ही मार्केटला बघू शकता किती गर्दी आहे. पूर्ण रस्ता गर्दीने पॅक आहे. कारण की दिवाळी त्याच्यामुळे गर्दी ओव्हरच वाढली आहे. तुम्ही संध्याकाळचं शॉपिंगला येताय तर विचार करून या, बिकॉज ओव्हर गर्दी आहे. शॉपिंगला यायचंच आहे दिवसाचं या आणि फायर शोला सुद्धा याल तर काळजी घ्या सेफ्टीची, बिकॉज ओव्हर गर्दी आहे आणि पुढे ट्रॅफिक सुद्धा जाम झाले आहेत. आता
आत्ताच जस्ट मी घरी पोहोचली आणि आता वाजले रात्रीचे 10:30 आणि आम्ही निघालेलो संध्याकाळी 5 वाजता घरातून. तर आम्ही दादरला तर पोहोचलो 1 तासातच, बट पुढे जी दादर स्टेशन पासून गर्दी होती ती प्रमाणाच्या बाहेर होती. बिकॉज दिवाळी असल्यामुळे खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे मी एक एक पावलं हळूहळू पुढे गेलोय, त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये जायला लेट झालंय. आणि दादर स्टेशन पासून शिवाजी पार्क हे अगदी 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्सी वगैरे करायची सुद्धा गरज नाहीये. आणि सध्या हे व्हिडिओ ट्रेंडिंग चालू असल्यामुळे ग्राउंडला सुद्धा खूप प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती. सो तुम्ही जाताय तर सेफ्टीची काळजी सुद्धा घ्या. आणि 7:30ला शो जो सुरू झालाय तो 10 मिनिटात संपलाय. फायर शो बघण्यात लाईव्ह मध्ये जी मजा आहे ती नेक्स्ट लेवल आहे. खरंच खूप छान आहे. तिथे काही लोक त्यांचे फटाके सुद्धा घेऊन आले फोडण्यासाठी, ते त्यांची दिवाळी मस्तपैकी एन्जॉय करत होते आणि आम्ही सुद्धा खरंच खूप ते एन्जॉय केलंय. खूप मस्त. पण ग्राउंडला खरंच खूप गर्दी आहे प्रमाणाच्या बाहेर, बिकॉज सध्या ते ट्रेंडिंग चालले. पूर्ण मुंबईकर एकत्र येऊन दिवाळी त्यांची सेलिब्रेट करतायत. आणि बाहेरचं डेकोरेशन, रस्त्याचं डेकोरेशन पण खूप मस्त केलेलं. आणि रस्त्यावर जी क्राऊड होती ती पण खूप होती, ट्रॅफिक पूर्ण जाम झालेलं. सो तुम्ही जाता ते सेफ्टीची काळजी घ्या आणि लवकर जा. सो आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.